सुमन 14 वर्षाची असताना तिचं लग्न झालं. वर्षभरात मुलगा झाला. पुढं 2 वर्षांनी मुलगी 1.5 वर्षांची झाली तोपर्यंत नवरा मेला. आकाश डोक्यावर कोसळलं. काही वर्षे अशीच गेली. आजा आजी विधवा आई यांच्या जीवावर काही दिवस काढले सासरमध्येच राहून. एक दिवस आजा म्हणाला, चल तुला घरी नेतो, आयुष्यभर सांभाळतो. हिच्या डोक्यात विचार आला, आजा आजी आपले, मामा आपला, पण मामीचं काय? आई एक विधवा झाल्यापासून माहेरीच राहते, आपणही तिथेच जायचं. म्हातारपणी आजावर आणखी एक ओझ वाढवायचं. ती गेली नाही. मुलगी शाळेत जाऊ लागली आणि ही घराबाहेर पडली. अजूनही पोरसौदा. घरी 2 लहान मुलं आणि ही. मोठं माणूस नाहीच, त्यामुळे हिची बुद्धी पोरांसारखीच. पोक्तपणा कधी आलाच नाही. सुमन पोटासाठी म्हणून शेजारच्या दवाखान्यात 600 रुपयांवर काम करू लागली. पण दवाखाना 2 शिफ्टमध्ये, त्यामुळे 10-12 तासांची ड्युटी. मुलांचा सांभाळ आणि नोकरी तिला काही जमेना. त्याचवेळी मी मिरजला आलो. दवाखान्याला जागा बघितली. आमच्या दवाखान्याची वेळ दुपारी 12 ते सायंकाळी 6. तिला एकदम सोयीस्कर. कुणीतरी सुचवल्याने ती माझ्याकडे आली. पगार किती पाहिजे? मी विचारलं. 2 मुलं आहेत, त्यांना सांभाळायचं तर 600 रुपये तरी लागतील. तेवढे पुरतील महिनाभर? मी विचारलं. घर स्वतःचं आहे, त्यामुळे पुरतील. तुमचा दवाखानाही नवीनच आहे, तुम्हालाही परवडलं पाहिजे, तिनं म्हटलं. सुमन रोज सायकलनं यायची आणि सायकलनं जायची. क्लिनिकची झाडलोटही तीच करायची. त्वचारोगाचा दवाखाना असल्यामुळे काम जास्त नव्हतंच. रिसेप्शनचं तेवढं काम, मधी प्रोसिजर. वर्षभर गेलं. दवाखाना जोरात चालला आणि हिने विचारलं, सर पगार वाढवता? किती? मी विचारलं. 200 रुपये 800 करा. मी 300 वाढवला. मी कधी कधी तिच्या घरी जायचो. परिस्थिती पाहून पगार वाढवायचो. तीही सकाळच्या वेळी साड्यांना पिकोफॉल लावून द्यायची. ब्लाऊज लेडीज ड्रेस शिवायची. पुढं तिनं घरच्या घरी साड्या विकायचा उद्योग सुरू केला. सकाळी संध्याकाळी गल्लीतल्या बायका यायच्या आणि साड्या विकत घेऊन जायच्या. ही साडी मागं नुसते 50 रुपये घ्यायची, त्यामुळे मार्केटात 600 रुपयाला मिळणारी साडी हिच्याकडे अवघ्या 400ला मिळायची. नुसत्या दिवाळीतच 100-200 साड्या खपायच्या. त्यावरचे ब्लाऊज शिवून कमाई व्हायची ती वेगळीच. तिनं एक नवी कोरी गाडी घेतली, दुचाकी. आम्ही स्वतःच्या नव्या क्लिनिकमध्ये गेलो. आता तिचा पगार 5000 झालेला, घरी मिळणारे 5000. दरम्यान शेजारच्या गावात राहणाऱ्या बहिणीची जमीन तिने करायला घेतली. 2 एकर ऊस लावला. ऊसात भुईमूग. 2 वर्षात 3-4 लाख रुपये शिल्लक. तिनं आता 2 मजली घर बांधायला काढलंय. जुनी खोली पाडून सिमेंट कॉन्क्रीटचं पक्कं घर बांधते. चौकट आणि दरवाजा सागवानी. 10 वर्षातला तिचा हा प्रवास. काल गोव्याची एक स्त्री पेशंट म्हणून आलेली. मी तिची चामखिळं काढली. बिल 800 रुपये झालं. त्या स्त्रीनं 1000 रुपये दिले. वरचे 200 तुम्हीच ठेवा म्हणाली. सुमनने ते पैसे मला दिले. हे पैसे तिने तुम्हाला दिलेत, तुम्हीच ठेवा, मी म्हटलं. तर ती काय म्हणाली माहिती आहे? नाही सर, मला नको. मी हे घेतले तर मला तशी सवय लागेल फुकटचं खायची. मला फक्त कष्टाचा पैसा पाहिजे. फुकटचं कवडीही नको. देवाशास्त्रीचं कल्याण करो.